नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत लग्न सराईनिमित्त खरेदी करा आपल्या आवडत्या सोनी एजन्सीज. प्रत्येक राजकुमारीसाठी वडिलांची माया असलेलं फर्निचर. वडील मुलीचं नातं लक्षात ठेवून तयार केलेला सर्व गुणसंपन्न फर्निचर लग्न बसता. उत्कृष्ट गुणवत्ता, भक्कम आणि टिकाऊ, वेळेत डिलिव्हरी, विक्री पश्चात सेवा. पत्ता नटराज रंगमंदिरासमोर, जुना मोंढा, परभणी. भ्रमणध्वनी 9823488188. लग्नासाठी विशेष सवलती व आकर्षक ऑफर. परभणी जिल्ह्यामध्ये वनाच्छादित आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व विभागांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. आगामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याच्या अनुषंगानं आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते. या बैठकीला महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण, विभागीय वन अधिकारी एस पठाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण आदी उपस्थित होते. राज्यात 300 कोटी वृक्षारोपण मोहीम तसेच इतर पायाभूत सुविधा उपक्रमांचं नियोजन, अंमलबजावणी आणि संनियंत्रणासाठी हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करण्यास शासनानं मान्यता दिली आहे. 2026 ते 2047 या कालावधीमध्ये राज्यामध्ये 300 कोटी वृक्षारोपण अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने नियोजन, जागेची उपलब्धता, रोपे, मनुष्यबळ तसेच विभागनीय कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 33% क्षेत्र वनाच्छादित असणं अपेक्षित आहे. मात्र सध्या जिल्ह्यात हे प्रमाण केवळ 1.6% असून ते वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पोटखराब जमीन, रस्त्याच्या दुतर्फा, शाळा, महाविद्यालय, मोकळ्या भूखंडावर वृक्ष लागवड करण्याचं नियोजन करण्यात यावं असं आवाहन देखील जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. यंदाच्या खरीप हंगामामध्ये एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता हे लक्षात घेता शेती क्षेत्रात हवामान अनुरूप नियोजन आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी नांदेड येथे शेतीच्या आकस्मिक नियोजनासाठीची जनजागृती बैठक 25 मे 2026 रोजी घेण्यात आली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सदरील बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी तर प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा संस्थेचे संचालक डॉक्टर VK सिंग यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी शेतकऱ्यांची सेवा करणे, त्यांना उपयुक्त तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि संकट काळात त्यांना पाठबळ देणे हे विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. अतिवृष्टी, अल्पवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर निर्माण होत असलेल्या नव्या आव्हानाकडे त्यांनी लक्ष वेधलं. हवामान बदल हे संकट नसून त्यामध्येही संधी शोधण्याची आवश्यकता असल्याचं सांगत अतिरिक्त पाण्याचा संचय करून त्याचं प्रभावी व्यवस्थापन करण्याचं आवाहन त्यांनी केलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 28 मे रोजी परभणी शहरामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या गौरव यात्रेची सुरुवात सायंकाळी 5:30 वाजता परभणी शहरातील मध्यवस्तीतील गांधी पार्क येथून होणार आहे. येथील श्रीराम मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नानलपेठ कॉर्नर मार्गे विद्यानगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार आहे. ही गौरव यात्रा हिंदुत्वाच्या जयघोषात, उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांच्या प्रेरणेने पार पडणार आहे. या यात्रेत शहरातील सर्व हिंदुत्ववादी धार्मिक संस्था, सामाजिक संघटना, युवक मंडळे, महिला मंडळ, सावरकर प्रेमी तसेच राष्ट्रभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मोत्सव समिती परभणी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. परभणी शहरातील अनाधिकृत बॅनर, विनापरवाना बांधकामे,
आणि रस्त्यावर टाकण्यात आलेल्या बांधकाम साहित्याविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत आयुक्त नितीन नार्वेकर आणि सहाय्यक आयुक्त तुकाराम कदम यांनी महापालिका प्रशासनास आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परभणी महापालिका अंतर्गत असलेल्या सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती अ, ब, क, शाखा अभियंता तसेच शहरातील राजकीय, धार्मिक तसेच व्यावसायिक स्वरूपाचे विनापरवाने लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर आणि फलक तात्काळ हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. शहर स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश देखील आयुक्त नितीन नार्वेकर आणि सहाय्यक आयुक्त तुकाराम कदम यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य गट साधन केंद्र अर्थात पाणी आणि स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मानधनाच्या प्रश्नावर राज्य सरकारला निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 26 मे 2026 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गाढे यांच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांना निवेदन देण्यात आलं असून पंचायत समिती अंतर्गत पाणी आणि स्वच्छता विभागात कार्यरत गट समन्वयक आणि समूह समन्वयक कर्मचारी अनेक वर्षापासून प्रामाणिक सेवा बजावत आहेत. मात्र मागील डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत तब्बल 5 महिन्याचे मानधन अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मे महिना संपत आला असून एकूण 6 महिन्यापासून मानधन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे 1 जूनपासून राज्यभरातील गट साधन केंद्रातील कर्मचारी पूर्ण वेळ काम बंद आंदोलन सहभागी होणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष मुंडे, जिल्हा सचिव सुनील कोकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.